नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी माझ्या दीदीच्या घरी आलेले आहे आणि तिची मुलगी गौरी आपल्याला ओट्स बिस्किट करून दाखवणार आहे। तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। ओट्स बिस्किट करण्यासाठी मी इथे अर्धा कप ओट्स घेतलेले आहेत, अर्धा कप मैदा, अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतले, अर्धा कप मी ब्राउन शुगर घेतलेली आहे, तुम्ही व्हाईट शुगर सुद्धा घेऊ शकता, आणि 60 ग्रॅम बटर घेतलेले, अर्धा टीस्पून मी बेकिंग सोडा घेतलेला आहे, 1 टीस्पून गोल्डन सिरप घेतलेला आहे, तुमच्याकडे जर नसेल तर मेपल सिरप वापरलं तरीही चालेल, आणि 1 टेबलस्पून आपल्याला गरम पाणी लागणार आहे। तर आता एक बाउल घेतलेला आहे मी इथे आणि त्यात ती ओट्स घालतीये, त्यातच मैदा घालायचा आहे, डेसिकेटेड कोकोनट घातले आणि साखर घालायची। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। मी गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला बटर घालायचे आणि बटर मेल्ट होऊन द्यायचे, त्यातच गोल्डन सिरप सुद्धा आपल्याला घालायचे। गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली आहे। आता बटर मेल्ट झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी आणि बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा गरम पाण्यात घालायचे आणि ते मिश्रण आपल्याला ह्यामध्ये घालायचे। आणि आता हे मिश्रण आपल्याला बाउलमध्ये घालायचे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण हे हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छोटे छोटे बिस्किट तयार करून घेऊयात। करायला अगदी सोपे आहे, तुम्ही नक्की करून पहा। हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। असे छोटे छोटे आपल्याला बॉल तयार करून घ्यायचे आणि ते ट्रेमध्ये ठेवायचे। सगळे बिस्किट आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे। आता जरी ते गोल दिसत असले तरी नंतर एकदम छान बिस्किट सारखे होतात। ओव्हन आधीच 160 डिग्री सेल्सिअस वरती प्रीहीट करायला ठेवलेला आहे। तर आपली बिस्किट तयार करून झालेली आहेत। साधारण 18 मिनिटं आपल्याला बिस्किट बेक करायला लागतात, पण तुम्ही 15 मिनिटांनी एकदा चेक केलं तरी चालेल। आता हा ट्रे आपण ओव्हनमध्ये ठेवूयात। आता हा ट्रे ओव्हनमध्ये ठेवतोय। आपले ओट्स बिस्किट तयार करून झालेले आहेत आणि थंडही करून घेतलेत। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। खूप छान झालेले आहेत बिस्किट, खूप छान झालेले आहेत। आता मी एक बिस्किट तोडून दाखवते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।